नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। उद्योगाच्या यशाचा फॉर्म्युला कमी नफा जास्त उलाढाल, उद्योगाची यशस्वी वाटचाल भाग 7। आपण उद्योग सुरू करणे ही केवळ भांडवलाची गोष्ट नाही, तर ती आहे वृत्तीची। कमी नफा जास्त उलाढाल हा फॉर्म्युला उद्योगाच्या यशाचं एक महत्त्वाचं रहस्य आहे। सुरेश हावरे यांच्या उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा या पुस्तकातून आपण उद्योगाची आखणी, अंमलबजावणी, नफा तोट्याचं गणित, ग्राहक आणि उत्पादनाचे नाते याविषयी सखोल चर्चा करूया। शिवाय सोनी आणि कॅफे कॉफी डे यासारख्या कंपन्यांच्या यशस्वी कहाण्या आणि त्यातून घेता येणारे धडे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या मुद्द्याला, आखणी आणि अंमलबजावणी। भांडवल जमा झाल्यानंतर तुम्हाला मनातल्या नियोजनाप्रमाणे तातडीने अंमलबजावणी करणं आवश्यक असतं। यावेळी उद्योगाच्या स्वरूपाबाबत आणि तुमच्या उद्दिष्टांबाबत काहीतरी निर्णय घ्यावाच लागतो। उद्योग व्यवसाय करण्याच्या ज्या वेगवेगळ्या प्रेरणा आहेत, त्यातली महत्त्वाची प्रेरणा अर्थातच आर्थिक लाभाची आहे। आपल्या उद्योगात नफ्याचं प्रमाण किती असावं हा अतिशय नाजूक असा विषय आहे। कोणत्याही उद्योग व्यवसायातील नफ्याचं प्रमाण वेगवेगळ्या गोष्टींवर ठरत असतं। तुम्ही वापरत असलेल्या कच्च्या मालाचं स्वरूप, कच्च्या मालाची किंमत, कच्चा माल कारखान्यापर्यंत आणण्यासाठी करावा लागणारा वाहतूक खर्च, पक्का माल बाजारपेठेत पोहोचण्यासाठी करावा लागणारा वाहतूक खर्च, कामगारांच्या पगारावर होणारा खर्च यावर नफ्याचं प्रमाण ही अवलंबून असतं। या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नफा किती हवा याबाबतचा निर्णय उद्योजकाला घ्यावा लागतो। आपली उलाढाल कमी झाली तरी चालेल, पण नफा मात्र भरभक्कम मिळाला पाहिजे असं अनेक उद्योजकांना प्रारंभीच्या काळात वाटत असतं। आपण गुंतवलेला पैसा झटपट मोकळा करण्याचा उद्देश हा त्यामागे असतो, परंतु यात अनेकदा फसगत होण्याची शक्यता असते। कोणत्याही उद्योगातला नफा हा शॉर्टकट पद्धतीने मिळत नसतो। अचानकपणे वाढलेल्या नफ्याचा ऱ्हासही तितक्याच झपाट्याने होतो। आज प्रत्येक क्षेत्रात अतिशय तीव्र स्पर्धा आपल्याला दिसून येते, त्यामुळे तुमच्या उत्पादनाचे अनेक पर्याय जगासमोर झपाट्याने येत असतात। अशा स्थितीत बाजारपेठेत दीर्घकाळ पायरून उभं राहण्याच्या दृष्टीनेच तुम्ही तुमच्या उद्योगाची व नफ्याच्या प्रमाणाची आखणी करायला हवी। आज बाजारपेठेत अक्षरशः हजारो उत्पादनं आहेत, पण तरीही काजळ म्हटल्याबरोबर जाई काजळ, हिंग म्हटल्याबरोबर नागछाप हिंग, वनस्पती तूप म्हटल्याबरोबर डालडा आणि कुलूप किंवा कपाट म्हटल्याबरोबर गोदरेज हीच नावं नजरेसमोर का येतात? कारण त्यामागे या उत्पादकांची दीर्घकाळ चाललेली साधना हेच आहे। त्या उत्पादनाचं आणि ग्राहकांच्या मनाचं एक अतूट नातं निर्माण झालेलं आहे। आपल्या उत्पादनाचं असं नातं निर्माण करणं आणि त्यासाठी जास्त नफ्यापेक्षा आपली उलाढाल वाढवून आपलं उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं अधिक महत्त्वाचं ठरतं। ग्राहकांना आज कुठल्याही उत्पादनाचा पाया किती व्यापक आहे याबाबत आकर्षण हे असतंच। मग रसना घरोघर जात असेल तर मग रसना हे स्टेटस सिम्बॉल बनतं। शेकडो डिटर्जंट पावडर बाजारात आल्या, पण निरमाची रीच कुठल्याही उत्पादनाला साधता आली नाही। निरमाच्या उत्पादकांनी निरमाच्या पॅकवरचं ठरलेलं नफ्याचं प्रमाण जास्त नक्कीच नसेल, पण त्यांनी व्यापक बाजारपेठ हे कार्यक्षेत्र मानलं आणि प्रत्येक घर हे आपलं टार्गेट ठरवलं। त्यामुळे जाहिरात करणाऱ्या मुलींच्या 3 पिढ्या आल्या, पण निरमाची लोकप्रियता अद्याप टिकून आहे। कमी नफा आणि जास्त उलाढाल हेच यशाचं सर्वोत्तम सूत्र या उत्पादकांनी राबवलेलं आहे। ग्राहकांचा परीघ वाढला की उत्पादनाच्या ओव्हरहेड्सवरचा खर्च कमी व्हायला लागतो आणि किंमत न वाढवताही तुमचा नफा वाढता राहतो। त्यामुळे जास्त नफा कमवण्यापेक्षा जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। ग्राहकाची संख्या जितकी जास्त, त्यांना मिळणारं समाधान जितकं जास्त, तितका तुमचा नफा जास्त हे तुमच्या लक्षात येईल। हे वाढत्या संख्येतले ग्राहकच तुम्हाला जादा नफा मिळवून देणार आहेत। त्यामुळे कस्टमर इज बिझनेस, कस्टमर इज प्रॉफिट हे सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे।
कस्टमर सांभाळा, उद्योग आपोआप सांभाळला जाईल. ही गोष्ट प्रत्येक उद्योजकांनी लक्षात ठेवलीच पाहिजे. आखणी आणि अंमलबजावणी करण्याआधी आपल्या उद्योगाचं स्वरूप निश्चित करणं आणि नेमका कसला उद्योग करायचा आहे हे ठरवल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. उद्योगाची निवड करण्याबाबत तर अक्षरशः हजारो पर्याय असू शकतात. त्याबद्दल स्काय इज द लिमिट असंच म्हणावं लागेल. अर्थात आपली क्षमता, कौशल्य आणि भांडवलापासून ही निवड करावी लागेल. त्याचवेळी या उत्पादनाची उपयुक्तता किती याचंही एक गणित मनात मांडावं लागेल. काहीतरी करण्याची जर मनात खरी तळमळ असेल तर कल्पक उद्योजकाला उत्पादन करायच्या वस्तूंचा तोटा नसतो. ठाण्यातील चिरंतन सर्व्हिसेसचे सुरेश मुळे यांचं उदाहरण थक्क करायला लावणार आहे. ते काय आहे तर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या सुरेश मुळे यांच्या मनाचा कल हा लिखाणाकडे होता. काही नाटकं, स्फुट निबंध आणि अनेक विनोदी लेख त्यांच्या नावावर जमासुद्धा आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका एक विद्युत दाहिनी आयात करणार असल्याची बातमी त्यांच्या सहजच वाचण्यात आली. विद्युत दाहिना सारखी गोष्टही आपल्याला आयात करावी लागते हे वाचून सुरेश मुळे कमालीचे अस्वस्थ झाले. ठाणे पालिकेतील दिनकर दामले या त्यांच्या नगरसेवक मित्राला ते म्हणाले की विद्युत दाहिनी तर आयात करण्यासारखं काहीच नसतं, आपण ती आपल्याच देशात सहजपणे बनवू शकतो. त्यांची कल्पना दामले यांना पटली आणि दोघांच्या संयुक्त प्रयत्नातून चिरंतन सर्व्हिसेसचा जन्म झाला. या कंपनीचं उत्पादन होतं चक्क विद्युत दाहिनी. चिरंतन सर्व्हिसेसने 1998 ते 2008 या 10 वर्षाच्या काळात 35 विद्युत दाहिन्या बनवल्या आहेत. एका विद्युत दाहिनीची किंमत सुमारे 40 लाखाच्या घरात असते. या व्यवसायात सुरेश मुळे यांनी स्वतःचा कारखाना उभा केला नाही किंवा कामगार वर्गही ठेवला नाही. ज्या पालिकेची मागणी असेल त्या पालिकेला हव्या असलेल्या डिझाईननुसार ते इतर कारखान्यातून अशी विद्युत दाहिनी बनवून देतात. तिच्या मेंटेनन्सकडे मात्र ते जातीने लक्ष देतात. उद्योगाची कल्पना कशातून अवतरेल हे सांगता येत नाही. हेच खरे, तुम्हाला ज्या गोष्टीचं उत्पादन करायचं आहे ती लोकांच्या दैनंदिन उपयोगातली असणं किती आवश्यक आहे हे इथे आपल्याला लक्षात येते. योग्य वस्तूची निवड म्हणजे 50% यश हे तत्व याबाबत पूर्णपणे लागू पडतं. उद्योगाची आखणी आणि अंमलबजावणी या गोष्टीचा विचार करताना हे उदाहरणं आपल्याला इथे मुद्दाम सांगितले आहेत. कोणत्याही गोष्टीत तुम्हाला उद्योग सापडू शकेल आणि ती वस्तू लोकांच्या दैनंदिन वापरातील असेल तर मग खपाला तोटा नाही. हेच आपल्याला इथून शिकायला मिळेल. या गोष्टीबरोबर नाविन्याचा अखंड ध्यास तुमच्या मनात असायलाच हवा. असा ध्यास असेल तरच तुम्ही नवीन नवीन संशोधनाला उपयुक्त व्हाल. त्यामुळे उद्योग ही एकदा सुरू केल्यानंतर कसलाही बदल न करण्याची संकल्पना आहे असा कुणाचा विचार असेल तर तो चुकीचा ठरतो. त्यामुळे एखादा उद्योग सुरुवातीला उभा राहील पण बदल आणि प्रगती शून्य असल्यामुळे तो अल्पावधीतच कोलमडेल सुद्धा. सोनी या जगविख्यात जपानी कंपनीच्या टोकियोमधल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सोनीच्या आतापर्यंतच्या प्रत्येक उत्पादनाचा समावेश असलेली एक प्रचंड मोठी शोकेस सजवून ठेवण्यात आलेली आहे. सोनीच्या आतापर्यंतच्या प्रत्येक उत्पादनाचं मॉडेल तिथं ठेवण्यात आलेलं आहे. त्या मॉडेल्सच्या रांगेत सुरुवातीला एक साधा कुकर आहे. होय, कुकर. सोनीची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ती कंपनी चक्क कुकर बनवत होती. सोनी आणि प्रेशर कुकर ही कल्पनाही आज आपण करू शकत नाही. एवढी विविध प्रकारची अद्ययावत उत्पादनं सोनीने बनवली आहेत. याचा अर्थ कोणताही उद्योग म्हणजे प्रतिक्षणी सुधारणेचा किंवा नवनिर्मितीचा ध्यास असायला हवा. मनातली इन्स्टिंक्ट, उत्पादनाची निवड आणि संशोधन व बदलाची कायम तयारी या तिन्ही गोष्टींच्या भांडवलावर कोणताही माणूस स्वतःचा उद्योग करू शकतो. अल्प भांडवल आणि कष्टाची तयारी या दोन्ही पूरक गोष्टी असल्या म्हणजे झालं. या सगळ्याच्या मुळाशी आत्मविश्वास ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जे काय करत आहात त्याबद्दल तुमच्या मनात स्वतःविषयी विश्वास असायला हवा. हा आत्मविश्वास नसेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. नव्याने उद्योग सुरू करताना कायम यशच मिळेल अशी 100% खात्री देता येणार
नाही, पण मिळेल ते यशापयश पचवण्याची तुमच्या मनाची तयारी असायला हवी. अपयशाने खचून न जाता तुम्ही त्यावर मात करण्यासाठी त्यातूनच नवीन नवीन मार्ग शोधायला हवेत. तुमच्याकडे ठाम आत्मविश्वास असेल तरच हे घडू शकतं. यश किंवा अपयश हा प्रवासाचा टप्पा असू शकतो, ते अंतिम ध्येय असू शकत नाही. अपयश ही यशाच्या दिशेने नेणारी पहिली पायरी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या दोन्हीमधलं रिलेशन आपण समजून घेतलं पाहिजे. कुणालाही एकदम यश मिळत नाही हे खरं आहे, पण यशाचा मार्ग अपयशातूनच जातो हे काही खरं नाही. यश ही अशी गोष्ट आहे की ती केवळ नशिबावर अवलंबून नसते, तर ती प्लॅन करता येते, प्रयत्नपूर्वक मिळवता येते. त्यामुळेच कोणत्याही माणसाने यश हे नम्रपणे स्वीकारलं पाहिजे. म्हणजेच यश त्याच्या मनात जायला हवं, त्यात त्याने सर्वांना सहभागी करून घ्यायला हवं. दुसऱ्या बाजूला अपयशाने खचून न जाता त्याने अपयशाचं ॲनालिसिस करायला हवं, म्हणजे शांत डोक्याने त्याने अपयशाची चिकित्सा करायला हवी. यामुळे त्याला अपयशातून बरंच काही शिकता येतं आणि त्याचा यशाचा मार्ग सुकर होतो. यश हे अगदी एका गोष्टीवर अवलंबून असतं, ती गोष्ट म्हणजे तुमची निर्णयशक्ती. अचूक निर्णयशक्ती असणारा माणूसच योग्य वेळेला झटपट निर्णय हा घेऊ शकतो. कोणत्याही क्षेत्रात एक जरी निर्णय चुकला तरी नुकसान अटळ असतं. उद्योगात तर चुकीच्या निर्णयामुळे होणारं नुकसान कितीतरी पटीनं अधिक असतं. बांधकाम व्यवसायासारख्या क्षेत्रात तर एक निर्णय चुकला तर सगळा व्यवसाय बुडण्याची टांगती तलवार बिल्डरच्या डोक्यावर कायमची असते. क्रिकेटमध्ये, राजकारणात किंवा नाटकातल्या संवादफेकी टायमिंगला जे महत्त्व असतं तेच उद्योगात निर्णयाला असतं. अर्थात अशा निर्णय क्षमतेचा बुद्धीशी संबंध असला तरी तो केवळ योगायोगाचा भाग नसतो. अशा क्षमतेसाठी अभ्यास, तपश्चर्या आणि भरपूर साधना लागते. अडचणीच्या वेळेला महत्त्वाचे निर्णय लोंबकळत ठेवण्याची अनेकांना सवय असते. अशी माणसं कितीही नेत्रदीपक यश मिळू शकतच नाही. निर्णय झटपट घेतला पाहिजे, पण एखादा निर्णय चुकलाच तर तो झटपट दुरुस्तही करायला हवा. छिद्र लहान असतानाच बंद केलं पाहिजे. स्टिच इन टाइम सेव्ह 9 ही म्हण उद्योगाच्या क्षेत्रात अगदी फेट्ट बसते. चिकमंगळूरमधले व्ही.जी. सिद्धार्थ यांची कॉफीचे मळे होते. शेतीत पिकणाऱ्या कॉफीच्या झाडाच्या बियांपासून कॉफी बनवली जाते. तयार कॉफीला बाजारात कितीही किंमत असली तरी शेतकऱ्यांकडून पिकवल्या जाणाऱ्या कॉफीला फारच कमी किंमत मिळते. सिद्धार्थ यांच्याकडे कॉफीचे खूपच मळे होते, पण ते नेमके या दुष्टचक्रात सापडले होते. पण एका क्षणी त्यांच्या मनात एक कल्पना तरळून गेली. कॉफीच्या बिया विकण्याऐवजी चांगली बनवलेली गरम गरम कॉफीच विकली तर ती तरुणांना नक्कीच आकर्षित करेल, असं त्यांना प्रकर्षाने जाणवलं. यातूनच कॅफे कॉफी डे या संकल्पनेचा जन्म झाला. तरुण मुलं मुली हेच त्यांचं मार्केट होतं. कितीही वेळ घालवला तरी आपल्याला कोणी हटकणार नाही अशी जागा या मुलामुलींना हवी होती. लॅपटॉपवर फेसबुक किंवा ईमेल बघताना किंवा बॉय किंवा गर्लफ्रेंड बरोबर मनमुराद गप्पा मारत कॉफी पिण्याचा आनंद लुटणाऱ्या या तरुणांना कॅफे कॉफी डे हे एक हक्काचं ठिकाण निर्माण झालं. ही सेंटर्स कमालीची लोकप्रिय झाली. ग्राहकांनी भरपूर वाहवा लागली आणि तरुणांच्या उत्साहाने कायम टवटवीत राहायला लागली. पाहता पाहता कॅफे कॉफी डेच्या स्टॉल्सनी अनेक शहरांमध्ये बस्तान बसवलं. शहराच्या संख्येने 100 केव्हाच ओलांडली. कल्पकता मदतीला असेल तर उद्योग कसा फलतो याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरावं. उद्योगाची आखणी आणि अंमलबजावणी अशा प्रकारे उद्योगाच्या मनाच्या धारणेवर अवलंबून असते. आपल्या मनाची धारणा पक्की असली की अशा उद्योगाची उभारणी फारशी कठीण राहत नाही. कोणताही उद्योग हा सुरुवातीला एक रोपटच असतं. उद्योजकाला त्याच्या कष्टाचं पाणी आणि प्रामाणिकपणाचं खत घालून हे रोपटं वाढवायला लागतं. त्याला ऊन वाऱ्यापासून जपावं लागतं. एकट्याच्या प्रयत्नातून अशक्य झालं तर या रोपट्याला जपणारे अनेक निष्ठावंत हात जमवावे लागतात. असे सहकार्यांचे हात मिळवण्यासाठी उद्योजकाची सर्व घटकांबरोबरची रिलेशन्स फार महत्त्वाचे असतात. उद्योगाची आखणी आणि अंमलबजावणी योग्य पद्धतीने केल्यासच व्यवसाय यशस्वी होतो. कमी नफा जास्त उलाढाल हा फॉर्म्युला नुसता
असता नफ्याचं गणित बदलत नाही तर ग्राहकांचं मनही जिंकतो. कस्टमर इज बिझनेस, कस्टमर इज प्रॉफिट या सूत्रावर विश्वास ठेवून सोनीसारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीपासून ते कॅफे कॉफी डे सारख्या प्रेरणादायी कहाण्या आपण पाहिल्या. सुरेश हावरे यांच्या मार्गदर्शनातून उद्योग सुरू करताना धाडस, निर्णय क्षमता आणि योग्य नियोजन या त्रिसूत्रीला अनुसरून आपणही आपल्या व्यवसायाचं यशस्वी भविष्य घडवू शकतो. प्रत्येक छोटा निर्णय मोठ्या यशाचा पाया असतो हे लक्षात ठेवा. पुढील भागात आणखी उपयुक्त माहिती घेऊन भेटू. तोपर्यंत उद्योगाच्या वाटचालीत सातत्य ठेवा आणि प्रगतीचा मार्ग उजळत रहा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.